डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद हमखास मैदान 1949 साली बाबासाहेबाचा जन्मदिवस होता. त्या जन्मदिवसामध्ये त्यांचा सत्कार त्या ठिकाणी ठेवला होता. त्या सत्कार समारंभाच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाजाला सांगतात की तुमच्या मुलांना शाळेत पाठवा, चांगले शिक्षण द्या. पण आज जे खाऊजा धोरण आलेलं आहे, जे शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे, खाजगीकरण झालेलं आहे, ज्या शाळा खाजगी झालेल्या आहेत त्या शाळांमधून गोरगरिबांची लोक शिक्षण घेऊ शकत नाही. ज्यांचे हातावरची पोटं आहेत, जे 400, 500, 600, 700 रुपये रोज कमवतात, अशी लोक खाजगी शाळांमधून शिक्षण घेऊ शकत नाही. हे सर्व खाजगी शाळा राजकारण्याच्या आहेत. त्यामुळे गोरगरीब जनता यामधून शिक्षण घेऊ शकत नाही, का शिक्षण मागलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील विधिमंडळामध्ये अर्थसंकल्पावर बाबासाहेबांची चर्चा चालू होती. त्या चर्चासत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात की दारूवर जास्त खर्च करण्यापेक्षा तुम्ही शिक्षणावर सर्वात जादा खर्च करा. आज जगामध्ये जे प्रगतशील देश आहेत ते देश शिक्षणावर 15% खर्च करतात. मंगोलिया असेल, केनिया असेल, साऊथ आफ्रिका असेल, हे मागासलेले देश आहेत, पण ते शिक्षणावर 6 ते 8% खर्च करतात. पण भारतामध्ये 3 ते 4% शिक्षणावर खर्च केला जातो. भारताचा शिक्षणाचा नंबर हा सगळ्या जगामध्ये सगळ्यात शेवटचा लागला जातो. आज भारतीय संविधान काय सांगते? समाजामध्ये समता प्रस्थापित करा. पण आज हिंदू मुसलमान, हिंदू दलित ही विषमता पैदा केली जाते. भारतीय संविधान सांगते विज्ञानवाद स्वीकारा, पण शाळेमधून दैववाद शिकवला जातो. शिक्षण हे सत्य शिकण्यासाठी असते, पण इतिहासाचे विद्रुपीकरण झालेले आहे. अभ्यास मंडळ हे इतिहास खोटा शिकवते. आज 2000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, पण सरकारकडे त्याला चालू करण्यासाठी पैसा नाही. यांच्याकडे वेगळी वेगळी कारणं सांगतात. जर तुम्ही त्या शाळेला चांगलं शिक्षण दिलं, इंग्रजी माध्यमचं दिल्या, चांगल्या सुख सुविधा दिल्या, तर शाळा का बंद पडतील? आज तुमच्याकडे कुंभमेळा, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तुमच्याकडे 2267 करोड रुपये एवढं खर्च करण्यासाठी तुम्ही देता, पण शिक्षणासाठी नाही. आणि त्या कुंभमेळ्यासाठी तुम्ही झाडे तोडता आणि गांजा फुकण्यासाठी तुम्ही 2267 करोड रुपये देता. अरे आज झाडे लावा, देश वाचवा असे लोक बोलतात. आज झाडे तोडली जात आहेत. अरे पाऊस कसा पडणार? आज तुम्ही म्हणता एवढी गरमी वाढलेली आहे. आज ह्याची कारणं काय आहेत? शास्त्रीय कारणं काय आहेत? पाऊस का पडत नाही? कमी पाऊस का पडतो? उष्णता का वाढलेली आहे? याची शास्त्रीय कारणं काय आहेत? आणि तुम्ही झाडे तोडता. अरे तो नेपाळ जो जे देश आहे, छोटा देश आहे, त्यांनी शिक्षण जे खाजगी शाळा आहेत त्या सर्व सरकारच्या ताब्यात घेऊन सर्वाला समान शिक्षण देण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे. तिथं आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, सर्वांना समान शिक्षण दिलं जात आहे. हे भारतामध्ये क्रांती व्हायची होती, पण ते झाले नेपाळमध्ये. बरं, दिल्ली या ठिकाणी केजरीवालचं सरकार होतं. केजरीवालने सर्व खाजगी शाळा सरकारच्या ताब्यात घेतल्या आणि चांगली शिक्षणाची क्वालिटी तिथं
बदलली व चांगले शिक्षण दिलं, जर आपले केजरीवाल यांनी जे शिक्षण दिलेलं आहे, त्या शाळा काढल्या, त्या शाळा बघण्यासाठी अमेरिकेहून लोक आली, ते उगच आली का? काहीतरी ते शिक्षणामध्ये क्वालिटी असेल ना, म्हणून ते शिक्षण पाहण्यासाठी, शाळा पाहण्यासाठी तिथं लोक आली होती अमेरिकाहून. आज स्कॉलरशिपच्या जीवावर SC ST मधली लोक PhD करतात, इंजिनिअरिंग करतात, दुसरे कोणते कोर्स करतात, प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात, पण त्यांना स्कॉलरशिप भेटत नाही. 3-3, 4-4, 5-5 वर्षे स्कॉलरशिप भेटत नाही. कॉलेजवाले, खाजगी कॉलेजवाले कुणीही थांबत नाही पैशासाठी, त्यांना पैसा भरावाच लागतो. पण इथं लोकांना स्कॉलरशिप भेटत नाही. मुलांना शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं असल्यामुळे त्यांचे पालक काही करून, कर्ज काढून, व्याजाने काढून, पैसे काढून तिथे भरतात. ते कर्ज फिटतं, ते व्याज फिटतं, पण ह्यांच्या स्कॉलरशिप भेटत नाही मुलांना. अशी परिस्थिती आहे. आज जे आमदार, जे खासदार SC ST मधले जे आहेत, ते काय करतात? तुम्हाला निवडून कशासाठी दिलेलं आहे? समाजाचं, समस्याचं समाधान करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, की तुम्हाला घरापासून एसीच्या गाडीत बसायचं, मंत्रालयापर्यंत यायचं, तुमच्या ऑफिसपासून एसीच्या गाडीत बसायचं, मंत्रालयापर्यंत यायचं, यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे का? आज समाज कल्याण खातं काय करत आहे? आज तुमच्याकडे स्कॉलरशिपसाठी लोकांना देण्यासाठी पैसे नाहीत. आज तुमच्याकडे लाडकी बहीण योजना राबविण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, त्यांना पैसे देण्याकरता आहेत, पण इथं गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी देण्याकरता यांच्याकडे पैसा नाही. याचा विचार झाला पाहिजे. लोक कसे कसे शिक्षण घेतात, काय काय करतात, ते त्यांना माहिती आहे. जे सरकार RTI मधून शिक्षण दिले जाते 8वी पर्यंत, ते शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत सरकारने दिले पाहिजे गोरगरिबांना. अरे 8वी पर्यंत तुम्ही शिक्षण देत आहे, 8वीच्या नंतर तर खरा पैशाचा खेळ आहे. ग्रॅज्युएट होईपर्यंत त्याचा खेळ आहे, 8वीच्या नंतर तर खरा पैसा लागतो, आणि त्यावेळेस तुमचा RTI बंद होतो. तर सरकारने सर्व शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण हे RTI मार्फत केलं पाहिजे. तुम्हाला जर जेवण द्यायचं असेल तर पोट भरून द्या. अर्ध्या पोटी लोकांना अर्धे पोटी जेवण देऊ नका, अर्ध शिक्षण देऊ नका, त्यांना पूर्ण शिक्षण द्या, तर त्या शिक्षणाचं आहे. आज खाजगी शाळातून सर्व बाजारीकरण झालेलं आहे. गोरगरीब जनता ही शिक्षण घेऊ शकत नाही. यासाठी विचार झाला पाहिजे, गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम.